माझ्या दिशेने तरंगत येणारे भूत आज माझा जीव घेणार असं वाटून मी डोळे मिटले. पण पुढे काहीच झालं नाही. जराभराने कोणाच्या तरी हसण्या खिदळण्याचा आवाज मात्र ऐकू आला. मी डोळे उघडले. वडाच्या एका पारंबीला धरून पूर्वाच खिदळत होती. अधूनमधून झोके घेत होती. जे अद्याप कुणालाच जमलं नाही ते तिने करून दाखवलं होतं. मला घाबरवून टाकलं होतं. म्हणे मी कोणालाच भीत नाही. पार दातखिळी बसली होती तुझी. मी पुरता खजील झालो होतो. पण काहीतरी बोलायचं म्हणून मी विचारलं, तू होतीस तरी कुठं? किती शोधलं मी तुला. अरे मी ना या वडावरच चढले होते. तिथून मस्त पाहिली तुझी गंमत. मीच साखळी काढून तुझ्या मागे फेकली. माझ्या उतरण्याचा आवाज ऐकून तू झाडामागे आलास. तेव्हा मी या पारंबीला धरून झोका घेत तुझ्यापर्यंत आले. पण किती घाबरलास रे तू. तू खरंच चेटकीण आहेस, मी खोट्या रागाने म्हणालो आणि पुन्हा विहिरीच्या कठड्याला टेकून बसलो. तीही मागोमाग आलीच, पण मी काही बोललो नाही. ए रागवलास होय. अरे मी फक्त गंमत केली. मी काही सांगणार नाही तुझ्या मित्रांना याबद्दल. आई शपथ. तिने गळ्याला हात लावला. सुंदर मुलीसोबत तुम्ही फार काळ अबोला टिकवून ठेवू शकत नाही. माझा अबोला जेमतेम 2 मिनिटं टिकला. मग पुन्हा आमच्या गप्पा गोष्टींना सुरुवात झाली. अचानक तिला काहीतरी आठवलं. मला सांग ना तुमच्या गावातल्या भूतांच्या गोष्टी. भूत? मी हसलो. गावात कुठे भूत असतात? म्हणजे मी तरी नाही पाहिलं अजून. मग आमचे आजोबा, ती अपूर्वा एवढ्या गोष्टी सांगतात ते मुंजाच्या. अगं पण नक्की ते मुंजाच करतो कशावरून? आता आजोबा सांगतात ना, ती चोरांचीच गोष्ट बघ ना. पाटलांच्या वाड्यात चोरी करून त्यांनी 50 तोळे दागिने लांबवले आणि पाणी प्यायला इथे थांबले. सकाळी पाहतो तर काय, मुंजाने त्यांचे गळे चिरून धडा वेगळे केले होते. तिने कुणाकडून तरी ऐकलेली गोष्ट सांगितली. मी हसत विचारलं, तुला खरंच वाटतं हे काम मुंजाचं असेल? हो, नाही तर दोघीही एकमेकांची मुंडकी कशी काय छाटतील. मग त्या सोन्याचं काय झालं? मी पुन्हा प्रश्न केला. ते मुंजाने आडात टाकलं असं म्हणतात. तिने गंभीर होत म्हटलं. मला एकाएकी हसूच आलं. अगं वेडे, मुंजा सोन्याचं काय करणार? त्या दिवशी झालं असं की त्या दोघांनी वाड्यातून सोनं लांबवलं, पण लपवण्यासाठी आणि त्यानंतर विकण्यासाठी एका तिसऱ्याचकडे द्यायचं ठरलं होतं. तो तिसरा इथे आधीच येऊन बसला होता, पण सोनं पाहून त्याची नियत फिरली. लबाडीने त्याने दोघांना वेगवेगळं नेऊन त्यांची मुंडकी उडवली आणि मग सगळं सोनं घेऊन फरार झाला. नाव मात्र बिचाऱ्या मुंजाचं बदनाम झालं. मी स्पष्टीकरण दिलं. तिलाही ते पटलं. हो, असंच असणार. तू गावचा आहेस ना, तुलाच जास्त माहीत असेल. एनिवेज मला काय, मुंजा और नो मुंजा, मी काही कोणाला भीत नाही. आणखी एक गोष्ट सांग ना, नाही तर झोप येईल. मी म्हटलं, तूच सांग, तू खूप ऐकले असशील ना. अच्छा, ती गौरीची सांगू का? ती माझी फेवरेट आहे. खूप जुनी गोष्ट आहे. शाळा मास्तरांची 16 वर्षांची मुलगी गौरी अचानक कोणास ठाऊक कशी पण मुंजाच्या प्रेमातच पडली. घरातून एकटीच येऊन या आडावर त्याची वाट पाहत बसायची, बोलत बसायची. पुरीचं खूळ उमगल्यावर तिला डांबूनही ठेवलं. पण एक दिवस संधी साधून जी पळाली ती परतलीच नाही. 3 दिवसांनी तिचं प्रेत याच विहिरीत तरंगताना दिसलं. मुंजाने अखेर तिला आपल्याकडे बोलवलंच, असे लोक म्हणतात. मी पुन्हा खो खो हसू लागलो. कोणीतरी तुला चांगलंच बनवलंय असं दिसतं, मी म्हटलं. ती गोंधळून माझ्याकडे पाहू लागली. तिचा गोंधळ दूर करण्यासाठी मी खरी कथा पुन्हा सांगू लागलो. मुसळधार पावसाची रात्र, भन्नाट वारा आणि किर्र अंधार. काही क्षणांची उसंत घेऊन वीज चमकायची आणि तेवढ्यापुरती गौरीला वाट दिसायची. लगेचच अंधार दाटून यायचा, तरीही तिची अनवाणी पावलं वाटेवरून भरकटायची नाहीत.
या वाटेवरून आधी अनेकदा तिचं येणं जाणं झालं होतं, पण तेव्हा असा वादळवारा नव्हता की काळजात आजच्यासारखी वावटळ नव्हती. आज तिच्या उरात जो आकांत सुरू होता तो इतर कुणाला ऐकू आला असता तर त्याला त्यासमोर हे वादळवारही फिकं वाटलं असतं. पावसाच्या धारा आता सपासप तिच्या चेहऱ्यावर बसत होत्या. भिजलेले कपडे शरीराला चिटकत होते, पण पदर मात्र भिजूनही वाऱ्याबरोबर फडफडत होता. त्या चिखलाने भरलेल्या पायवाटेवरचे कितीतरी काटे तिच्या पावलात रुतत होते, पण तिला त्याचं भान नव्हतं. बिळात पाणी जाऊन भेदरलेले कित्येक साप विंचू त्या पायवाटेवर अगतिकतेने तडफडत असतील. तिच्या अनवाणी पायाला त्यांचा एकच दंश पुरेसा होता, पण तिला मात्र कसलीच पर्वा नव्हती. भर पावसात मध्यरात्री असं एकटीने रानातून जावं लागेल असं 5-1 महिने आधी तिला कुणी सांगितलं असतं तर तिनेच त्याला वेडात काढलं असतं. भिजलेल्या कपड्यात घरापासून इतकं दूर येणं तर सोडाच, पण उंबरठ्यावर उभं असतानाही तिनं आपला पदर नखभरही कधी ढळू दिला नव्हता. कारण ती घरंदाज मुलगी होती. अवघं गाव ज्यांना मान देतं अशा परांजपे मास्तरांची ती एकुलती एक कन्या. त्यांचा अभिमान, त्यांची इभ्रत, त्यांचा जीव की प्राण. आणि ती होतीही तशीच, सोज्वळ, हुशार, निरागस, तरीही बाणेदार आणि कमालीची सुंदर. एक वेळ हात कोणी कापून मागितला तर मास्तर देतील, पण गौरीवर कधी हात उचलतील तर शपथ. पण त्यांनी आज तिला एक सणसणीत कानशिलात लगावली होती. तेही एक वेळ तिने सहन केलं असतं, पण त्यानंतर त्यांनी तिच्यासाठी जे शब्द वापरले ते ऐकण्यापूर्वीच आपल्याला मरण आलं असतं तर बरं, असं तिला वाटून गेलं. एकाच दिवसात आपण ज्यांच्यावर जीवापाड प्रेम केलं त्यांची 2 वेगळी रूपं पाहून तिची जगण्याची इच्छाच संपली. तिच्या सोन्यासारख्या आयुष्याचा काही दिवसातच असा चिखल व्हायला तिची फक्त एकच चूक कारणीभूत होती. तिने प्रेम केलं होतं आणि चुकीच्या माणसावर प्रेम केलं होतं. शेजारच्या गावातील दत्तूशी तिची एका लग्नात भेट झाली. हा दत्तू तिच्यापेक्षा 10 वर्ष मोठा, पण गोड गोड बोलणारा, सतत तिच्या रूपाचं, हुशारीचं कौतुक करणारा. लहानपणीच गौरीची आई गेल्यावर वडिलांखेरीज इतर कोणीही तिच्याशी इतक्या मायेने वागलं नव्हतं. त्यात तिचं वेडपट वय, ती पाघळली. गावाबाहेरच्या मुंजाच्या आडावर जिथे दिवसाही लोक जाण्यास भितात, त्यामुळे एकांत मिळतो, तिथे त्यांच्या गाठीभेटी होऊ लागल्या. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. प्रथम वेगवेगळी निमित्त काढून, नंतर लपून छपून ती दिवसाआड त्याला भेटायला विहिरीवर जाऊ लागली. अशा गोष्टी कितीही लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला तरी एक दिवस गुपित उघडं होतंच. त्यातही घरच्यांच्या आधी ते गावाला कळतं. मास्तरांच्या गौरीच्या प्रेमाची गोष्टही प्रथम गावभर पसरली, मग गावातीलच कुणाकडून तरी मास्तरांना कळली. मास्तरांचा स्वाभिमान गळून पडला. प्रथमच गावात चालताना त्यांची मान वाकली, तरी ते गौरीवर रागावले नाहीत. आईविना पोर, तिला सांभाळून घ्यायला हवं. ते घरी गेले. डोळ्यात टिपे आणून त्यांनी गौरीला समजावले. ती गहिवरली. वडिलांच्या पाया पडून तिने दत्तूचा नाद सोडण्याचे मान्य केले. आठवडाभर ती त्याला भेटायलाही गेली नाही, पण लवकरच पहिल्या प्रेमाचा विरह तिला असह्य झाला. वडिलांना दिलेले वचन मोडून ती पुन्हा वेळी अवेळी आळावर जाऊन दत्तूला भेटू लागली. लवकरच लग्न करण्याच्या आणाभाका घेऊ लागली. आपण त्याच वेळी बाबांचं ऐकून का थांबलो नाही, का त्या वेडाच्या भरात वाहवत गेलो, याचा आता तिला पश्चाताप होत होता. पण आता वेळ निघून गेली होती. तिच्या हातून अक्षम्य चूक घडली होती. ज्यांनी आपल्यासाठी अवघे आयुष्य वेचले त्या वडिलांनाच तिने फसवले होते, वचन मोडले होते, त्यांना दुःखी कष्टी केले होते. ती शिक्षेस पात्र होती आणि ती शिक्षा मृत्यूदंडापेक्षा कमी नक्कीच नसणार. म्हणूनच हा मुसळधार पाऊस, हा रोरावणारा वारा आणि हा कचकचित अंधार कापत ती पुन्हा त्याच मुंजाच्या आडावर निघाली होती.
जिथून सर्व सुरू झाले तिथेच आज तिचा शेवट होणार होता. आता फक्त काही पावले उरली, मग गौरीसह तिच्या चुकांनाही तो तुडुंब भरलेला आड आपल्या काळ्याशार पोटात जागा करून देईल. तिचे अश्रूही पावसाच्या पाण्यासोबत तिच्या चेहऱ्यावरून ओघळत होते. अचानक आपल्या मागून कोणीतरी चालतंय याची तिला चाहूल लागली. तिने मागे वळून पाहिलं, पण पावसात भिजणाऱ्या झाडांच्या बुंध्याशिवाय फारसं काही दिसलं नाही. पछाडणाऱ्या मुंजाच्या अनेक कहाण्या तिनेही ऐकल्या होत्या, पण जीवावर उदार झालेल्या माणसाला कुठलंच भूत पछाडू शकत नाही. ती पुन्हा पायवाटेवर चालू लागली, पुन्हा भूतकाळात हरवली. महिनाभराआधी याच पायवाटेवरून दत्तूचा हात हातात घेऊन ती गावाच्या दिशेने परत निघाली होती. एवढ्यात मास्तरच समोर येऊन उभे राहिले. ती प्रथम घाबरली, मग मात्र खंबीरपणे उभी राहिली. आता आणखी काय लपवायचं? पण दत्तू मात्र तिचा हात सोडवून मागच्या मागे पळाला. त्या दिवशी प्रथमच तिने जन्मदात्याच्या डोळ्यात आग उसळताना पाहिली होती. ती त्यांच्या मागोमाग घरी आली. मास्तरांनी शेजारच्या गावात जाऊन दत्तूची पूर्ण कुंडलीच काढून आणली होती. कामधंदा करत नाही, बिडीकाडीचं व्यसन आहे, मिळाली तर दारूही ढोसतो, घरच्यांचं ऐकत नाही, गोड गोड बोलून पोरी फितवतो, टगेगिरी करतो, एकही लक्षण धड नव्हतं. अशा मुलाला कोणता बाप आपली सोन्यासारखी मुलगी देईल? हे सगळं त्यांनी गौरीला सांगितलं. पण कधी गावची वेसही न ओलांडणाऱ्या गौरीला हे सगळं कसं ठाऊक असणार? तिचं मन त्याच्याबद्दल दूषित व्हावं म्हणून तेच काहीतरी खोटं दत्तूबद्दल सांगत आहेत असा आरोप तिने बापावर केला. आणि त्यावेळी पहिल्यांदाच मास्तरांनी तिच्यावर हात उगारला आणि घराच्या चार भिंतीत तिला कोंडून ठेवलं. अचानक वीज चमकली आणि त्या निमेषभरात कोणीतरी आपल्यासमोर उभं आहे असं तिला वाटलं. ती दचकली, अंगावर शहारे उमटले, तिची पावलं थबकली. पण लगेचच पुन्हा एकदा वीज लखाकली आणि आता समोर कुणीच नव्हतं. पुन्हा एकदा मन खंबीर करून ती चालू लागली. आता तो आड तिच्यापासून हाकेच्या अंतरावर होता.